कार्य असतील किंवा बाबत ते म्हणतात आता आम्हाला देखील ती जॉब. पालकमंत्री हे पद राजकीय नाही हे त्यांना पहिलं समजून सांगा. ज्याला ऑथेंटिक मान्यता आहे आणि पालकमंत्री जर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या कार्यालयात बसत नसेल तर त्या ठिकाणी अशी एक यंत्रणा असावी जी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवते. म्हणून त्याच्यामध्ये कोणीही प्रायव्हेट कर्मचारी नाही, त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचेच कर्मचारी तिथं बसतात. ते माझ्या मार्फत जे येणार आहे, मुख्यमंत्री सहायता निधी योजना, कॉमन माणूस हा मुंबईला जायचा, त्याला आता तिथं जायचं, तिथून सर्व त्याचा पत्र व्यवहार होईल, त्याला तिथंच त्याचा आउटपुट मिळेल. काही तलाठी, काही अधिकारी भेटत नाहीत, मिळत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांना चक्रात ज्या लोकांना मारावं लागतात त्यांनी तिथं तक्रार करा, त्याचा निपटारा तिथं होईल. म्हणून एक तिथं कलेक्टर ऑफिसलाच असलेली एक पॅरलल तिथं छोटीशी यंत्रणा जी कलेक्टर ऑफिसच्या कामामध्ये त्यांना सहभाग किंवा त्यांना सहकार्य करेल यासाठी ती यंत्रणा आहे. पालकमंत्री जाऊन त्या ऑफिसमध्ये रोज बसणार आहे, मग तिथून काहीतरी आदेश सोडणार आहे, हे सगळं जे चित्र रंगवत आहे ते चुकीचं आहे. विरोधी पक्षनेते आम्हाला असं म्हणतात की पालकमंत्री जर बसतील आणि कलेक्टर त्यांची आजी करेल त्यामुळे नागरिकांची कामं होणार नाही. जर तिथे कार्यालय झालं तर आम्ही त्याला विरोध करू आणि मग आंदोलन करा. पालकमंत्री ॲज गुड ॲज या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. प्रत्येक जिल्ह्यात त्याला सर्वस्व अधिकार दिलेले असतात. त्या अधिकाराचा वापर तो त्या शहराच्या जिल्ह्याच्या चांगल्या कामासाठी करत असतो. पालकमंत्री हे काय भूषण म्हणजे मिरवण्याचं पद नाही, तर ते काम करण्याचं पद आहे आणि ते करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. म्हणून त्यांनी कोणी काय टीका केली त्याची आम्ही चिंता करत नाहीत. आम्हाला जनतेचे लोक काम प्रश्न सोडवायचे आणि त्यासाठी आमचं कार्यालय राहणार आहे.